नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर जे कॅन्डिडेट बीएड कॅप राऊंड जो चौथा आहे तर याच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांच्यासाठी आजचा महत्त्वाचा आणि खात्रीशीर व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहिती अगदी प्रॉपर पहा जेणेकरून कॅप राऊंड संदर्भात तुमच्या मनातील शंका दूर होतील। तर साधारणतः कॅप राऊंड चौथा जे आहे तर याचं वेळापत्रक येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पोर्टलवरती प्रसिद्ध होऊन परंतु जर तुम्ही कॅप राऊंड 4 साठी प्रतीक्षेत आहात, तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असेल तर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कॅप राऊंड 4 मध्ये संस्था पातळीवरती ज्या जागा रिक्त असतात या जागांवरती ॲडमिशन होतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही जर कॅप राऊंड 4 च्या प्रतीक्षेत असाल तर पोर्टलवरती जाऊन प्रत्येक कॉलेजेसनुसार किती जागा रिक्त आहेत तर तुम्हाला ते पाहायचं आहे आणि याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देत आहोत। येथे तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या ॲडमिशनसाठी प्रत्येक कॉलेजेसमध्ये किती जागा रिक्त आहेत ते पहा। त्या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटला तर कॉल करा आणि कॉलेजला विचारा की तुमच्या ज्या ऑनलाईन सीईटी सेलच्या ज्या पोर्टलवरती जागा दाखवत आहेत त्याप्रमाणे तुमच्या कॉलेजेसमध्ये जागा रिक्त आहेत का ह्या कन्फर्म करून घ्या आणि मगच कॅप राऊंड 4 ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी कॉलेजचे ऑप्शन टाका। ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होतो जशी बीएड सीईटी जशी घेतली जाते किंवा बीएडचा कॅप राऊंड जसा होतो तसेच एलएलबी सीईटी असेल किंवा एमएड सीईटी असेल तर यांचे देखील कॅप राऊंड 4 इन्स्टिट्यूट लेवलचे झाले। परंतु याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला की सीईटी सेल जे पोर्टल आहे ते ऑनलाईन पोर्टलवरती कॉलेजच्या रिक्त जागा दाखवल्या, पण ज्यावेळी विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले त्यावेळी विद्यार्थी प्रत्यक्षात कॉलेजमध्ये गेले असताना कॉलेजने संस्था पातळीवरचे ॲडमिशन स्वतः फुल करून टाकले होते। त्यामुळे जरी सीईटी सेल मार्फत कॉलेज अलॉट झालं तरी देखील बिचाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आणि ही सद्यस्थिती आहे। त्यामुळे आपण कॅप राऊंड 4 लक्षात घ्या, कॅप राऊंड 4 सुरू होण्यापूर्वी तुम्हाला हे काम करायचं आहे की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे सीईटी सेल मार्फतच ॲडमिशन होतं तर त्या कॉलेजमध्ये जागा रिक्त आहेत का पोर्टलवरती चेक करा आणि त्याचबरोबर संबंधित कॉलेजला संपर्क साधून तुम्हाला या संदर्भात डिटेल माहिती घ्यायची आणि तरच तुम्हाला आणि यानंतरच तुम्हाला कॅप राऊंड 4 चा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला बीएड कॅप राऊंड 4 मध्ये ॲडमिशन मिळेल। तर ही आताची सद्यस्थिती आहे आणि ज्यावेळी कॅप राऊंड 4 बीएडचा सुरू होईल त्यावेळी देखील हीच कंडिशन होणार आहे। पोर्टलवरती जागा दाखवणार आहेत, त्याचबरोबर पोर्टलवरती विद्यार्थ्यांची लिस्ट देखील अलॉट होईल, परंतु काही कॉलेजेसमध्ये अगदी संस्था पातळीवरती जागा भरलेल्या असणार आहेत आणि कॉलेज म्हणणार की आमच्या कॉलेजमध्ये या कॅटेगरीच्या जागा फुल आहेत, सीईटी सेल मार्फत चुकीच्या जागा दाखवल्या आहेत। तर अशा अनेक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना फेस करावे लागतात आणि या संदर्भात कोठेच विद्यार्थ्यांना हेल्प मिळत नाही। महत्त्वाची माहिती आहे, जे विद्यार्थी कॅप राऊंड 4 च्या प्रतीक्षेत आहेत तर यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा। अजून तुमच्या हातामध्ये वेळ आहे, 2 ते 3 दिवसांमध्ये वेबसाईट पुन्हा सुरू होईल आणि तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म टाकता येणार आहेत आणि त्याच्यानंतर साधारणतः ही प्रोसेस असणार आहे फक्त मेरिट लिस्ट, याच्यानंतर पुढे काहीही चालणार नाही। तर लक्षात घ्या, सुरुवातीला ऑप्शन फॉर्म टाकायचे, त्यानंतर कॉलेजची मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टनुसार तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचेच ही इन्स्टिट्यूट आणि सगळ्यात शेवटचा राऊंड असणार आहे। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बीएड कॅप ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।